खासदार सुप्रिया सुळे आज भोरच्या दौऱ्यावर आहेत. ताई, आता तुम्ही व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. काय नक्की व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत काय? नाही भोरमध्ये व्यापाऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. एक तर काही पोलीस यंत्रणा आणि त्यांच्यामध्ये डायलॉग वाढला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण समज गैरसमजातून कधी-कधी चालान काढले जातात, कधी-कधी अन्याय होतो. त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर ऑनलाईनमुळे आणि किमतीचं जे फ्लक्च्युएशन आहे त्याच्यामुळे जे सगळे व्यापारी आहेत छोट्या शहरांमधले आणि ते फक्त इथेच नाही, हा युनिव्हर्सल इश्यू झालेला आहे. जवळपास ऑनलाईनमुळे सगळ्याच व्यापाऱ्यांचा जवळपास 25 ते 30% त्यांच्या खपामध्ये घट झालेली आहे आणि किमती, प्रॉफिट मार्जिन्स ही कमी झाले आहेत. त्याच्यामुळे गिरायकासाठी हे उत्तम झालेलं आहे. पण शेवटी जो व्यवसाय करतो दोघांचाही विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना काय मार्ग काढता येईल किंवा ते आणखीन काय सुधारणा करता येईल ज्याच्यातून की त्यांच्याही पदरात 2 पैसे किंवा व्यवसाय कसा वाढवता येईल, याच्यावर सविस्तर आमची चर्चा झाली. त्याबरोबर भोरमध्ये अनेक काही बाकीचेही स्थानिक मुद्दे होते. एक रस्त्याचा विषय. अनेक दिवस त्याच्यात खूप चांगला निधी आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे. पण निधी असला तरी कामाचा वेग तो नाहीये. त्याच्यामुळे तो रस्ता पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे. लोकांना त्याच्यामुळे त्रास होतोय. त्याचीही सविस्तर चर्चा झाली. आणि त्याचबरोबर आणखीन भोर तालुक्यासाठी, भोर शहरासाठी अजून विविध विकास कामासाठी आपल्याला काय करता येईल, याच्यावर खूप चांगली विचारांची देवाण-घेवाण. ताई, आत्ताच बातमी आली की रोहित पवारांची जी बारामती अॅग्रो कंपनी आहे त्याच्यावर झाडसत्र सुरू झालेलं आहे. यावर आता जस्ट रोहित पवार यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे की संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. काय दबाव तंत्र वापरलं जाते? तुम्ही वारंवार आरोप करताय की विरोधकांवर दबाव टाकला. मी आरोप करत नाहीये. मी खरंच सत्य बोलते आणि तुमच्याच चॅनलवर आणि तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये मी स्वतः वाचलेली बातमी अशी आहे, की सरकारने एकदा उत्तर दिलं होतं, की 95% लोकं जी आहेत, 95% लोकं ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ज्याला आईस म्हणतो. आय फॉर इन्कम टॅक्स, सी फॉर सीबीआय आणि ई फॉर ईडी हे विरोधी पक्षातले आहेत. आणि नंतर वॉशिंग पावडर आणि वॉशिंग मशीन तर आहेच आपलं भारतीय जनता पक्षाचं, भ्रष्ट जुमला पार्टीचं. त्याच्यामुळे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाहीये. कारण बाकींचे नंबर लागले आणि ही काही पहिली वेळ नाही हो. माझ्या 3 बहिणी रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील यांचा राजकारणाशी दूरतूक काही संबंध नाही. माझ्या 3 भगिनींवर ज्या पद्धतीने रेड झाल्या, त्यांच्या घरात नातवंड होती, तेव्हा 5-5 दिवस ईडीची रेड झाली. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, की म्हणजे आधी माझ्या 3 भगिनींवर झाली, पण आता आमच्या भावावर होते. ताई, बारामती मतदारसंघात अशी चर्चा किंवा राजकारणात अशी चर्चा आहे की सुप्रिया सुळे आता बारामती लोकसभा सोडून दुसरा मतदारसंघ निवडणार आणि स्वतः पवार साहेब या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. काय नक्की? बारामतीच्या मी पहिलं तर तुमच्याचकडून ऐकते ही गोष्ट. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ हे माझा मतदारसंघ नाही, माझं कुटुंब आहे. गेले 15 वर्ष जेवढा वेळ मी नवऱ्या आणि मुलांबरोबर नाही घालवला, तेवढा ह्यांच्याबरोबर घालवला आणि त्यांनीही माझ्याबरोबर. त्याच्यामुळे ऋणानं बंध येतो. ही नाती खूप प्रेमाची, आदराची, विश्वासाची असतात. आणि जी संधी, जो विश्वास ह्या मतदारसंघाने मला दिलेला आहे, हा मी अंतःकरणापासून त्यांचे आयुष्यभर ऋणी आणि मी मनापासून आभार मानेन. आणि का तुम्ही माझं तिकीट कापताय? नक्कीच. खरं तर शिर्डीमध्ये काल परवा राष्ट्रवादी समाजवाला दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर खरं तर टीका होताना दिसते राष्ट्रवादीवर आणि एकूण महंतांनी तर त्यांना धमकी सुद्धा दिलेली आहे. कशी बघता ह्याच्याकडे? तुम्हाला सांगू, मी रामकृष्ण हरिवाले. त्याच्यामुळे माझ्या ओठात, मनात, हृदयात रामकृष्ण हरी आहे. माझ्यावर संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळा जेव्हा असे हल्ले होतात ना आपल्यावर, तेव्हा आपण गप्प बसायचं असतं. आणि गप्प बसणं म्हणजे काय, त्याच्यातही मोठी ताकद असते. आणि दुसरी गोष्ट, ही टीका-टिप्पणी होत असते. एखाद्याचं जर वाईट वाटलं असेल, तर मला असं वाटतं काल जितेंद्र आव्हाडांनी त्याच्यावर त्यांनी त्यांचंही मत स्पष्ट केलंय. आणि जर कोणाला वाईट वाटलं असेल, मला असं वाटतं सगळ्यांच्याच भावनांचा आपण सगळ्यांनीच मान-सन्मान करावा. ताई, तुम्ही सुद्धा नेहमी आग्रही असता की राज्यात जे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे, नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. सरकारला तुम्ही वारंवार असं सुनावता पण. या जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर हेच ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं की महत्त्वाच्या विषयांवर बोललं पाहिजे, देवांवर चर्चा नाही केली पाहिजे. पण मात्र
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हणले की हे रोहित पवार अजून लहान आहेत, अबुधाबीमध्ये बसून बोलणं सोपं आहे. ठीक आहे ना, जितेंद्र आव्हाड वयाने रोहितपेक्षा मोठे आहेत, माझ्यापेक्षाही मोठे आहेत. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांनी कुठलेही, मग तो आपला भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील, कोणीही जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील आणि त्यांनी आपल्याला काही सल्ला दिला तर त्याच्यात गैर काय हो, त्याच्यात काय चूक? आणि मोठ्यांचा नेहमी सल्ला, आशीर्वाद हा ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे जितेंद्रनी जर काही सल्ला दिला असेल रोहितला, त्याच्यात मला काही फार महत्वाचं एवढं तुम्हाला वाटतंय एवढं मला महत्वाचं वाटत नाही. कारण का मी एक सुसंस्कृत, स्वाभिमानी, भारतीय आणि मराठी मुलगी आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठांचा वर प्रचंड आदर आणि प्रेम आणि लहानांचे लाड आणि प्रेम ही माझी संस्कृती. पण याच्यावरून आता अजित पवार गटाच्या नेत्यांकडून टीका होताना पाहायला मिळते. सुनील तटकरे असे म्हणलेत की शरद पवार गटातील अंतर्गत वादाची ही सुरुवात आहे या दोघांच्या वादावर. ठीक आहे ना, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, लोकशाही. आणि याच्यावरूनच भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली की अतिशहाणा त्याचा बैल रकम अशी एक म्हण आहे. पवारांचा गट संपवायला कुठल्याही बाहेरच्या लोकांची गरज नाही. माननीय आदरणीय भुजबळ साहेब जवळपास माझ्या वडिलांच्या वयाचे. भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वया 2-4 वर्षांनीच कमी जास्त असतील. त्याच्यामुळे भुजबळ साहेब, मी म्हटले माझ्यावर झालेले संस्कार हे असे आहेत की आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत त्यांच्याबरोबर कधी काही चुकीचं बोलायचं नाही, हे माझ्यावर झालेले संस्कार आहेत. त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब जे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते काय बोलले, त्यांना बोलायचा अधिकार. मग मध्यंतरी रुपाली चाकणकर यांनी असं म्हटलं होतं की सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे हे अजित पवारांमुळे निवडून आलेले आहेत. यावर अजित पवारांनी सुद्धा आज असं वक्तव्य केलं की जे निवडून आले त्यांना सुद्धा माहिती आहे ते कोणामुळे निवडून आलेत आणि ज्यांनी निवडून आणले त्यांना सुद्धा माहिती आहे ते कोणामुळे निवडून आले. ठीक आहे, लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. लोकशाही आमच्यासाठी, दिल्लीत दडपशाही आहे, आमच्याकडे लोकशाही आहे. राज्यात सध्या अंगणवाडी सेविका संपावर आहेत, त्यांचा मुद्दा अजून सुटलेला नाहीये. काय तुमच्याशी चर्चा झाली का त्यांची किंवा काय तुम्ही मागणी करणार? मी रोज बोलते, तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट, मुख्यमंत्र्यांशी पण माझं बोलणं, त्यांच्या ऑफिसलाही मी फॉलोअप केलाय, ट्विट केलेलं आहे. मी त्यांच्या थाळी नादामध्ये सहभागी झाले होते. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3 तारखेला त्यांना पूर्णपणे त्यांना साथ ही दिलेली आणि हा राजकीय, माझ्यासाठी अंगणवाडी भगिनी हा राजकीय विषय नसून एक सामाजिक आणि गंभीर विषय आहे. लोकसभेला 25+ आणि विधानसभेला 255+ जागा भाजपच्या निवडून येतील असा दावा कुठेतरी भाजपकडून केला जातोय. काय यावर सांगताल? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, माझा काय संबंध आहे? पण यावरच ईव्हीएम वरून आरोप होतात की राऊत यांनी म्हणले की ईव्हीएम हे तर मुमकिन आहे, असा नारा आता भाजपने दिला पाहिजे. ईव्हीएम वर तुमची शंका आहे का? शक्यता नाकारता येत नाही, कारण का सातत्याने लोक आमच्याकडे हा प्रश्न मांडतात. म्हणजे फक्त राजकीय लोक नाही, पण सर्वसामान्य मायबाप जनता हे पण आम्हाला हे प्रश्न आजकाल विचारायला लागले. सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रवादी किती जागा मागणार? कारण जे आकडेवारी समोर येते सूत्रांकडून त्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला कमी जागा दिसतात. किती राष्ट्रवादी जागांसाठी आग्रह असणार? सगळंच तुम्हाला माहिती आहे तर मला कशाला विचारताय? आता अपात्रतेचा निकाल, राष्ट्रवादीचे आमदार असतील किंवा मग शिवसेनेच्या अपात्रतेचा निकाल थोड्याच दिवसात सुनावणी होतीये किंवा सुनावणी सुरू आहे. काय निकाल लागेल? आता 10 तारखेला तर शिंदे गटाची शेवटची सुनावणी होती का ते डेट संपतील? महाराष्ट्राच्या स्पीकरनी जर न्याय दिला तर सगळ्यांनाच माहिती आहे संविधान काय म्हणतं. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते. त्याच्यामुळे आता अदृश्य शक्ती करते संविधान ही महाराष्ट्राचे स्पीकरनी घ्यायचा निर्णय. महानंद दूध डेअरी हा एनडीटीबीला देण्याचा निर्णय, एनडीटीबीचं ऑफिस हेमेन गुजरातमध्ये असल्यामुळे असा आरोप होतोय की हा व्यवसाय सुद्धा गुजरातमध्ये चाललाय. असं वाटतंय महाराष्ट्रातले व्यवसाय गुजरातमध्ये? मी माननीय आदरणीय भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल तुमच्याच चॅनलवर भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी पाहिलं, त्याच्यात भुजबळ साहेबांनीही ह्याच्यावर टीका आणि विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे अर्थातच मला आनंद वाटतो की ह्या कॅबिनेटमध्ये आज कोणीतरी बोलतंय महाराष्ट्राच्या बाजूनी, आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार भुजबळ साहेबांचं काहीच ऐकत नाही. त्याच्यामुळे भुजबळ साहेब जे माध्यमांशी बोलतात त्याच्यात पुन्हा एकदा जे राऊत साहेब म्हणतात की कॅबिनेटमध्ये गँगवॉर आहे, हे कदाचित शक्य असेल. आणि भुजबळ साहेबांनी एक जी लाईन घेतली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते, कारण का त्यांनी सत्याची लाईन घेतली आहे. हे व्यवसाय हा दुधाचा जो गुजरातला किंवा केंद्र सरकार घेते, दुर्दैव आहे, याच्यात महाराष्ट्राचं नुकसान आहे. आणि मला असं वाटतं राज्याची जी असेल नंदिनी चाही त्यांनी असाच प्रयत्न कर्नाटकातून केला, जो कर्नाटकाच्या लोकांनी हाणून पाडला.
पण महाराष्ट्रावरही केंद्राने अन्याय करू नये अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार. धन्यवाद ताई. तर विविध राजकीय प्रश्नांवर सुप्रिया सुळे यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.